पडवळ या संघाचा कर्णधार आहे आणि स्ट्राइक वरती आपण पाहतोय टीम स्पंदन 11 या संघाकडून सचिन पाटणकर आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत मनीष सोलंकी. जातोय मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले गेम ऑन. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स, कॅप्टन्स अँड बोथ द अंपायर्स. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. आणि पहिला चेंडू, पहिली इनिंग मार्गस्थ आहे. चांगला फटका त्या ठिकाणी, चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो, एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती आणि एका धावेने मात्र टीमचं खातं उघडतंय. टीम स्पंदन 11 6 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक आपण पाहतोय 30 यार्डच्या बाहेर मात्र 2 खेळाडू असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र नक्कीच एकूण 3 क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्डच्या बाहेर असणं मात्र त्या ठिकाणी अनिवार्य असेल. हो, चांगला चेंडू विराज पडवळ यांच्या मार्फत त्या ठिकाणी 2 चेंडू खेरीज 1 धाव. धाव फलकावरती 30 मिनिटांच्या अवधीमध्ये पहिली इनिंग मात्र मार्गस्थ होण्याची आपण नोंद घ्यायची अथवा त्या ठिकाणी पेनल्टी त्या ठिकाणी आयोजकांमार्फत जाहीर केली जाते. आपण याची नोंद घ्यायची प्लीज. आणि या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय? धावबाची सुवर्ण संधी होती आणि धाव बाद मात्र होतोय फलंदाज मनीष सोलंकी यांची काही मात्र संपुष्टात येते. डीजे आहे नायगाव प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेसाठी. आणि मॅच रेफरी आपण पाहतोय माझ्या समवेत ओमकार पाटील व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. 30 मिनिटांमध्ये हा सामना पहिली इनिंग मात्र नक्कीच पूर्ण करणे त्या ठिकाणी अनिवार्य असेल आणि बॅक टू बॅक विकेट त्या ठिकाणी सुबोध आले आणि सुबोध मात्र पुन्हा एकदा परत आहेत माघारी. दोन गडी माघारी परत आहेत. पहले ओवर में 2 झटके, यहाँ पर 2 बड़े झटके निकालने में सफल यहाँ पर विराज पड़वल टीम का कप्तान मिस्टिकल बॉयज की तरफ से. बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर अब तक. बैकबोन तोड़ दिया यहाँ पर दोनों बैक टू बैक विकेट्स निकाल के. अभी अगले बैट्समैन देखना पड़ेगा क्या कमाल कर पाते यहाँ पर. 6 ओवर का मैच, सेमीफाइनल 2 पावर प्ले ओवर गोइंग ऑन. रविंद्र सावंत पहले ही मैच में प्लेयर ऑफ द मैच थे. अच्छी ऑलराउंड क्रिकेट खेली थी उन्होंने. देखना पड़ेगा, बहुत एक्सपीरियंस खिलाड़ी है. सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर. टीम को अच्छे टोटल की तरफ लेकर जाना जरूर चाहेंगे यहाँ पर रविंद्र सावंत. स्ट्राइक लेंगे. 4 गेंदे हो चुके हैं अब तक. 4 गेंदे 1 रन, 2 विकेट के नुकसान पर. एक विकेट मिला था रनआउट के तौर पर और दूसरा मिला कॉट. शॉर्ट एक्स्ट्रा कवर की रीजन में कैच पकड़ा था वहां पर
खिलाडीने नक्कीच 2 विकेट मात्र माघारी परतल्यानंतर आता या 2 फलंदाजांना मात्र प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅट्समन आपण पाहतोय रवींद्र सावंत आहे, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सचिन पाटणकर, सलामीवीर बॅटर आहे या संघाचा कॅप्टन सचिन. चांगला फटका त्या ठिकाणी, तद्वर मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा आणि धाव होत आहे धावफलकावरती 2. 5 चेंडू अखेरीस 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. काय षटक हाताळलं विराजने. पॉवर प्लेचं षटक होतं. 38च्या बाहेर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक आहेत. प्लेस करके दौड़ चुके थे रविंद्र सावंत और तेजी से रन पूरा किया, 1 रन लेके स्कोर को बढ़ा के पहुंचा दिया 2 रन। सचिन पाटनकर ऑन स्ट्राइक, अच्छी फॉर्म में है अब तक यहाँ पर इस टूर्नामेंट में सचिन पाटनकर, टीम के कप्तान। चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होत आहे. षटक त्या ठिकाणी संपलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा होत आहेत 2 गडी बाद 2 धावा. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. इनकमिंग डिलीवरी थी, चकमा दिया वहां पर सचिन को विराज ने, ज्यादा कुछ कर नहीं पाया उस गेंद का, बॉडी को लगी गेंद और डॉट बॉल। अच्छा ओवर यहाँ पर पावर प्ले का, सिर्फ और सिर्फ 2 ही रन दिए केवल, 1 विकेट भी चटकाया और 1 रन आउट, 2 विकेट चटकाया ओवर में। अगला ओवर लेकर आएंगे अक्षय गाड़े, पावर प्ले का दूसरा ओवर। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, 30 गज दायरे के बाहर, 3 खिलाड़ी अलाउड। अच्छी फील्ड सेटिंग यहाँ पर, ऑफ साइड में अच्छा रिंग बनाया यहाँ पर, अच्छी बैटिंग करनी पड़ेगी यहाँ पर। ऑफ साइड में अगर कैप निकाल के मारना है तो थोड़ा सा बदलाव करते हुए यहाँ पर डीप स्क्वायर लेग की दिशा से खिलाड़ी आ रहे अंदर और कवर की दिशा में गए पीछे, डीप कवर की दिशा में गए खिलाड़ी। स्ट्राइक पर रहेंगे रविंद्र सावंत, अक्षय गाड़े लंबी कद के गेंदबाज, बाउंस मिलता है इनको, थोड़ा देखना पड़ेगा क्या अतिरिक्त उछाल पैदा कर सकते हैं या नहीं अपनी हाइट से। नक्कीच आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. अक्षय मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. फिल्डिंग आपण पाहतोय थोडस, कारण आपण जर पाहिलं दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं षटक असेल हे सुद्धा, कारण एकूण 3 क्षेत्ररक्षक मात्र 38च्या बाहेर असणं मात्र त्या ठिकाणी गरजेचं असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग सजावट. ओहो, या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न तर झाला आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय सरहदकडून. व्हाईट बॉल, स्पेअर चेंडू, अवांतर धाव होत आहे धावफलकावरती 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका षटकाखेरीज 3 धावा धावफलकावरती. टीम स्पंदन 11. दुसरा सेमीफायनलचा हा सामना आहे. नायगाव प्रीमियर लीग 2022चा घमासान आपण पाहतोय. दुपारचे 2:45 वाजतायत. रखरखत्या उन्हामध्ये हे खेळाडू मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पुरंदरे स्टेडियम दादर या ठिकाणी. ओहो, आणि आता मात्र पॅडची एज घेतली आहे का? पंचांकडे अपील तर केली जाते, पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी अक्षय यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. थोडस चेंडू पिचिंग झाल्यानंतर थोडस चेंडूने इन स्विंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळाला अक्षय यांच्या मार्फत, आणि फलंदाजाला मात्र थोडासा अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होतोय. इनकमिंग डिलीवरी थी, बैट्समैन पोक कर रहे थे वहां पर, मगर नसीब अच्छा था उनका कि एज नहीं लगा। हो, रिव्हर्स अटेम्प्ट, आणि या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, तत्वर मात्र एक धाव नक्कीच घेतली जाते. आणि एका धावेच्या मोबदल्यात मात्र धावा होत आहेत धावफलकावरती 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये तर आहे आणि 16 मात्र नक्कीच हा क्रिकेटचा महासंग्राम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन टिपलेला आहे. ओ, पुलटॉ चेंडू होता डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्याच्या वरतून चेंडूला मात्र धाडलाय दन 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 दनी षटकार.
आमदार काळीदास कोळंबकर साहेबांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. पुरंदरे मैदान दादर या ठिकाणी. हो, चांगला फटका, कॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, तत्वर मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला जातोय, पण एका धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागतंय. आणि या एका धावेने मात्र धावा होत आहेत धाव फलकावरती 11. 11 धावा धाव फलकावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम स्पंदन 11. 10 षटकांचा सामना, सेमीफायनल सेकंड आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी. ओहो, थोडासा चेंडू पिचिंग झाल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला आणि थेट प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. 11 धावा धाव फलकावरती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर मधून क्षेत्ररक्षक येईल, तत्वर मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. षटक त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकाखेरीज धावा होत आहेत धाव फलकावरती. टीम स्पंदन 11 या संघाच्या 12. 6च्या सरासरीने त्या ठिकाणी धावा कुठल्या जात आहेत. 12 धावा, 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 गडी बाद. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. पुन्हा एकदा विराज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. अच्छा ओवर यहाँ पर स्पंदन 11 के लिए 10 रन आए ओवर में. थोड़ा सा मोमेंटम यहाँ पर पाते हुए दोनों ही बल्लेबाज. एक छक्का भी लगाया था वहाँ पर पिछले ओवर में सचिन पाटनकर ने. बड़े हिट्स लगाने पड़ेंगे. अच्छी बैटिंग लाइनअप है यहाँ पर मिस्टिकल 11 की. विराज जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, पहले ओवर में केवल और केवल 2 रन दिए थे, वापस आए हैं अपना दूसरा ओवर और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर. विकेट्स चटकाने में माहिर यहाँ पर विराज. अभी भी विकेट जरूर चटकाना चाहेंगे यहाँ पर सचिन पाटनकर का, जो कि मेन विकेट है. फील्ड में थोड़ा बदलाव करते हुए यहाँ पर मिस्टिकल 11 के कैप्टन. नक्कीच 2 षटकाखेरीज 12 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विराज. 30 मिनिटांच्या अवधीमध्ये हा सामना आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी अनिर्बाई असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅच रेफरी आपण पाहतोय माझ्या समवेत ओमकार पाटील त्या ठिकाणी अतिशय करडी नजर ठेवून आहेत त्या मॅच वरती. विराज पडवळ कॅप्टन. मिस्टिकल बॉयज मॅचला सुरुवात करायची आहे. 30 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण पहिली इनिंग मात्र संपवणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. आपण याची नोंद घ्यायची आहे प्लीज. हो, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. कट करण्याचा प्रयत्न तर झाला. डायरेक्ट थ्रो आणि आता मात्र एक चौटी धाव नक्कीच अर्जित केली जाते. चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, त्यावर मात्र एक छोटी धाव घेतली गेली आणि धावा होत आहेत धाव फलकावरती 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. सचिन पाटणकर ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं एक षटकार आलाय. त्या ठिकाणी थोडस पॉइंटच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी सचिन यांचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शॉर्ट एंड वाइड डिलीवरी थी मगर टप्पा गिर के थोड़ी सी अंदर आई. कट करना चाहते थे वहां पर सचिन, मिस किया. कट शॉट वहां पर कट करते तो शायद गैप में बाउंड्री जा सकता था, चौका लगा सकते थे, वहां पर मिस किया एक अपॉर्चुनिटी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये नक्कीच केलं जाते. त्या ठिकाणी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मोबदल्यात मात्र धावा होत आहेत धाव फलकावरती 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर दोनों ही बैट्समैन द्वारा, रविंद्र सावंत और सचिन पाटनकर द्वारा. बॉल उतनी पीछे गई नहीं थी, 30 यार्ड के जस्ट बाहर थी, मगर दूसरा रन चुराने में कामयाब दोनों ही बल्लेबाज.
हो, काय चेंडू हाताळलाय त्या ठिकाणी. पिचिंग झाल्यानंतर इन स्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज विराज यांच्या मार्फत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा. 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक आपण पाहतोय. विराज या संघाचा कॅप्टन गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. अच्छी गेंदबाजी यहाँ पर विराज की, इनकमिंग डिलीवरी कुछ ज्यादा कर नहीं पा रहे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज. इसी बीच अगली गेंद रविंद्र और रिवर्स ओहो! अटेम्प्ट किया है. काय फटका खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट उत्तुंग असा षटकार येतोय. थँक यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. काय फटका खेळला होता. गोलंदाज आपण पाहतोय समोर विराज आहेत. तो फटका खेळल्यानंतर विराजने सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये त्या फलंदाजाचं स्वागत केलंय. यालाच तर म्हणतात खेळाडू वृत्ती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जेलबाद होतोय फलंदाज आणि फलंदाज मात्र परतोय माघारी. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. 22-22. 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. अजूनही सचिन पाटणकर सलामीवीर जो बॅटर होता तो फलंदाजी करतोय. त्यांना साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन आपण पाहतोय. स्वप्नील सावंत फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. प्रसाद कापणे यांच्याकडून सचिन पाटणकर यांच्यासाठी 3 चेंडूंवरती 3 षटकार जर सचिन यांनी ठोकले तर प्रसाद यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जातंय. आणि अक्षय यांच्यासाठी पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. प्रसाद लाड यांच्याकडून जर त्यांनी सचिन पाटणकर यांना बाद केलं तर त्यांच्यासाठी सुद्धा 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. एका प्रसादने गोलंदाजावरती पारितोषिक लावले तर दुसऱ्या प्रसादने फलंदाजावरती पारितोषिक लावलंय त्या ठिकाणी. आणि रुपेंद्र माने यांच्याकडून सुद्धा 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सचिन पाटणकर यांचा विकेट जर त्यांनी पटकावलं तर त्यांच्यासाठी सुद्धा जाहीर केलं जात आहे. नक्कीच 1002 रुपयांचं पारितोषिक अक्षयसाठी असेल. हो त्या ठिकाणी बॅटची तर एज घेतली आणि या चेंडूवरती मात्र अलॉंग विथ द कार्पेट आता येतोय मात्र NPL चौकार. आणि सुशांत मोरे जो आपल्यातीलच एक मित्र आहे जो मात्र ही स्पर्धा गेम शॉट्स या युट्यूब चॅनल द्वारा लाईव्ह पाहतोय त्याने मात्र सचिन पाटणकर यांच्यासाठी 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे.
थेट कोल्हापूरवरून मुंबईतील पुरंदरे मैदानातील दादर या ठिकाणातील हा सामना आपण पाहतोय. हे क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या प्रेमापोटी मात्र हे खेळाडू, हे प्रेक्षक ही स्पर्धा YouTube द्वारा लाईव्ह पाहतायत. आणि या चौकाराने मात्र धावा झाल्या धावफलकावरती 26. 3 गडी बाद 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. पिछली गेंद पर अच्छा चौका लगा था, यहाँ पर एज लगा था, फ्लाइंग स्लिप की तरफ गई थी गेंद और बॉल चली गई थी थर्ड मैन की. पारितोषिक दिलं जाते 501 रुपये 3 षटकारांसाठी. आणि त्या ठिकाणी मॅच रेफरी ओमकार पाटील यांच्याकडून सूचना येते. 17 मिनिटांचा अवधी समाप्त झालेला आहे. अवघा 13 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि 26 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 26 धावा. सचिन पाटणकर सलामीवीर फलंदाज, त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील सावंत. 8 चेंडूंमध्ये 15 धावांवरती खेळतायत सचिन. आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. स्पेस चेंडू अवांतर धाव आणि धाव संख्येमध्ये होते एका धावेची भर. धावा जाऊन पोहोचतात धावफलकावरती 27. हो चांगला फटका, कव्हरला खोदून काढणारा फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्वर मात्र एक चौटी धाव नक्कीच अर्जित केली जाते. आणि एका धावेच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. तिसरं षटक आपण पाहतोय. अच्छा शॉट था, इनसाइड आउट खेलना चाहते थे, बॉल गई डीप कवर दिशा में, फील्ड किया, अच्छा फील्ड वहां पर. 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर. इसी 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट करते हुए और पहली बार सामना करेंगे इस इनिंग में स्वप्निल सावंत. सामना करेंगे अक्षय गाड़े का. अच्छी ओवर अब तक स्पंदन 11 के लिए. 2 गेंदों में 6 रन आ चुके अब तक. और ये लेग साइड पे घुमा दिया है, हवे में देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं. फील्डर उसके नीचे, मगर बॉल गिरी नो मैंस लैंड में और भाऊ ने फील्डिंग किया. और मगर बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स वहां पर दोनों ही बल्लेबाज द्वारा. 2 रन लेने में सफल, आसानी से 2 रन पूरा कर दिया यहाँ पर स्वप्निल और सचिन ने. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्यानंतर धावा पोहोचतात धावफलकावरती 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील आणि सचिन यांच्या मार्फत. कारण धावा रचाव्या लागतील, धावांचा डोंगर उभा करावा लागेल. सेमीफायनलचा हा सामना आहे. कारण हा सामना मात्र आपल्या दोन्ही संघांसाठी नक्कीच महत्त्वाचा असेल. कारण या सामन्यामध्ये जो संघ विजय होणार आहे तो नक्कीच फायनल मध्ये धडक मारणार. फायनलचा जर विचार केला तर फायनल मध्ये एक संघ दाखल झालेला आहे, तो म्हणजे OV11 हा संघ. मंसूर कुरेशी अँड टीम. काय फलंदाजी केली मंसूरने. त्या सामन्यामध्ये मात्र या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. 14 चेंडूंमध्ये 34 धावा या खेळाडूने ठोकल्यात त्या सामन्यामध्ये. आता मात्र पंचांनी अपील फेटाळली. LBW लेग बिफोर द विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाला. पंचांनी मात्र अपील फेटाळली. तत्पर मात्र एक धाव नक्की सर्जित केली जाते आणि एका धावेच्या मोबदल्यात मात्र धावा पोहोचल्या धावफलकावरती 31 धावा. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. हो चांगला फटका. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला. प्रयत्न नक्कीच प्रत्येक खेळाडूला करावे लागतील.
सचिन पाटणकर आपण पाहतोय टाळ्यांच्या गजरामध्ये त्या खेळाडूचं स्वागत करतायत. प्रयत्नांना मात्र दाद दिली जाते त्या खेळाडूकडून सुद्धा. प्रिन्स त्या ठिकाणी तैनात होते. तत्पर मात्र एक धाव मिळते या चेंडूवरती. आणि आता मात्र पंचांकडे अपील. पंचांनी आपलं बोट मात्र आकाशाकडे वळवलंय. विकेटचं होतंय पतन. आणि स्वप्नील मात्र माघारी परत आहेत. एलबीडब्ल्यू लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाजांनी त्या खेळाडूला बाद घोषित केलं आणि स्वप्नील यांची खेळी मात्र संपुष्टात येते. 20 मिनिटं त्या ठिकाणी मॅच रेफरी आपण पाहतोय माझ्या समवेत ओमकार पाटील आहेत आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी 20 मिनिटं घोषित केली जाते. अवघ्या 10 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि त्या 10 मिनिटांच्या अवधीमध्ये अजूनही 2 षटक मात्र कंप्लीट करणं त्या ठिकाणी अनिवार्य असेल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय टीम स्पंदन 11 या संघाकडून ओमकार आहेत. सचिन पाटणकर सलामीवीर बॅटर खेळताय 17 धावांवरती. नवीन बॅटर आपण पाहतोय रोहित. गोलंदाजीसाठी ओंकार आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकाखेरीज 32 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. सचिन पाटणकर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच मात्र सुटते. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कॅचची सुवर्ण संधी. तर कॅच कोणाची होती? सचिन पाटणकर यांची कॅच मात्र सुटली आहे त्या ठिकाणी. पकडो कॅच जितो मॅचचं समीकरण. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहे. सचिन पाटणकर यांचा कॅच मात्र सोडलाय त्या ठिकाणी. करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते अलॉंग विथ द कार्पेट. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्वर मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मोबदल्यात मात्र धावा पोहोचतात धावफलकावरती 35 धावा. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम स्पंदन 11. या पुढील सामना एक्झिबिशन मॅच पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11. दोन्ही टीम्सना मी विनंती करतो आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. एक प्रेक्षणीय सामना असेल एक्झिबिशन मॅच. हो अकूट टप्प्याचा चेंडू होता. शॉटला मात्र पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा येतोय षटकार. थँक यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. षटकार रोहितने ठोकलाय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा सुद्धा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल मात्र सुटतोय. प्रयत्न करावे लागतील प्रत्येक खेळाडूला आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातात त्या चेंडूवरती. या 2 धावांच्या मोबदल्यात मात्र धावा पोहोचल्या धावफलकावरती 43 धावा. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. रोहित कदम. षटकामध्ये 2 कॅच मात्र ड्रॉप केलेत क्षेत्ररक्षकांनी. सचिन पाटणकरचा झेल त्या ठिकाणी सुटला. त्यानंतर आपण पाहतोय रोहितचा सुद्धा झेल सुटलेला आहे. आता मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा
क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली आणि हा झेल मात्र होणार, नक्की होणार. रोहितची काही संपुष्टात. नवीन बॅटर आपण पाहतोय सुशांत आणि रोहित कदम यांची खेळ मात्र संपुष्टात आली. बहुत ही अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर रोहित ने अच्छा कैमियो यहाँ पर खेलते हुए 4 गेंदों में 10 रन बनाए, मगर बहुत ही अच्छा कैच पकड़ा वहाँ पर किरण ने, अच्छी तरह से जज किया. मिड विकेट के खिलाड़ी भी आ चुके थे कि कैच पकड़ने के लिए, बट अच्छी तालमेल यहाँ पर दोनों ही खिलाड़ी द्वारा. इसी बीच 5 गेंदे हो चुके हैं, आखिरी गेंद लेकर आएंगे यहाँ पर ओमकार टू सुशांत. सुशांत सावंत ऑन स्ट्राइक. स्कोर हो चुका है 43. पांचवा ओवर इन प्रोग्रेस और शफल करके लेग साइड पे घुमाना चाहते थे, फुल एंड डिलीवरी थी, मिस कर दिया कीपर ने भी. और इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति. 43 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 43 धावा धावफलकावरती झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. डेट ओव्हरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केले जाते याकडे सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा असतील. कारण आपण पाहतोय नायगाव प्रीमियर लीग 2022 चा महासंग्राम रजनी पाहतोय. दुपारचे 3:10 अतिशय रंगतदार 16 आपण पाहतोय आणि सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट NPL 2022 स्पंदन 11 विरुद्ध टीम आपण पाहतोय मिस्टिकल बॉयज. विराज पडवळ अँड कंपनी विरुद्ध सचिन पाटण अँड कंपनी. अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन. ही स्पर्धा जर आपण पाहिलं गेम शॉट्स या YouTube चॅनल द्वारा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून आपल्या मोबाईल द्वारा, आपल्या लॅपटॉप द्वारा, आपल्या टेलिव्हिजनच्या द्वारा ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किरण सोलंकी यांना शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. शेवटचे 6 चेंडू. सचिन स्ट्राईक वरती आहेत, त्यांना साथ देण्यासाठी सुशांत आहेत नॉन स्ट्राईक वरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अटीतटीची लढत आहे. जिंकू किंवा मरू, करो या मरोची लढत. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होणार तो संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. अंतिम फेरीचा जर विचार केला तर आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये OB11 हा संघ दाखल झालेला आहे. मंसूर कुरैशी एंड कंपनी. किरण सोलंकी आए हैं यहाँ पर, लास्ट ओवर डालेंगे, डेथ ओवर. यहाँ पर पहली बार गेंदबाजी करेंगे यहाँ पर इस टूर्नामेंट में किरण सोलंकी. 6 ओवर का मैच, आखिरी ओवर, दिलचस्प ऐसा मुकाबला. स्कोर हो चुका है 43 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अभी तक डटे हैं यहाँ पर क्रीज पर सचिन पाटनकर, टीम के कप्तान. कप्तानी पारी खेलते हुए यहाँ पर अभी भी काम हुआ नहीं है, अभी भी बड़े हिट्स लगाने पड़ेंगे यहाँ पर. आखिरी के 6 गेंदे बाकी सिर्फ. देखना पड़ेगा क्या ये विशाल स्कोर खड़ा कर पाते या नहीं. इसी बीच पहली गेंद लेग साइड पे घुमा के मार दिया. यहाँ पर बॉल जा रही है बीच में, कैच छूटा वहां पर प्लेयर के हाथों से, मगर मिड विकेट पे फील्ड किया और थ्रो किया, मगर 2 रन जरूर मिलेगा. यहाँ पर कैच होना चाहिए था, अच्छी तरह से जज किया था वहां पर, मगर हाथ को लग के निकल गई गेंद. आणि नक्कीच कॅच मात्र सुटलाय. पुन्हा एकदा सचिन पाटणकर यांना जीवदान मिळतंय. या मॅच मध्ये एकूण 2 जीवदान मात्र सचिनला मिळालेत. त्या जीवदानाचं सोनं करावं लागेल सचिनला, कारण अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा होत आहेत धावफलकावरती 45, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी 5, 45 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तत्वर मात्र एकच धाव नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि आता मात्र काय घडणार या चेंडूवरती? फलंदाज तर नक्कीच बाद होणार, पण बाद मात्र कोण होणार? तर पंचांनी मात्र सुशांतला मात्र बाद घोषित केलं जाते त्या ठिकाणी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अक्षय नवीन बॅटर आपण पाहतोय. क्रिकेट वेड हे प्रेक्षक आपण पाहतोय. क्रिकेटवरचं प्रेम या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या नजरा, प्रेक्षकांची पावले मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्वर मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि सचिनला मात्र स्ट्राईक वरती थांबायचंय. स्ट्राईक साठी अक्षय मोरे यांना त्या ठिकाणी बाद घोषित केलं जाते पंचांकडून. आणि सचिन नवीन बॅटर आपण पाहतोय. सचिनला साथ देण्यासाठी सचिन मात्र मैदानामध्ये आले. सचिनसाठी पारितोषिक दिलं जाते त्या ठिकाणी. एका षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक प्रसाद यांच्याकडून. विक्रम कांबळे यांच्याकडून सुद्धा सचिन यांच्यासाठी 201 रुपये रोख रकमेचं, सचिन भाताडे यांच्यासाठी 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे. या संघाचे संघ मालक आहेत साधू यांच्याकडून सुद्धा 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक, म्हणजे एकूण 603 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल त्या ठिकाणी. सचिन पाटणकर सुद्धा मात्र माघारी परत आहेत. विकेटचं होतंय पतन. धन्यवाद. धन्यवाद. नवीन बॅट्समन आपण पाहतोय बॅटिंगसाठी अमोल आहेत. 47 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 8 गडी बाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडू मध्ये एक षटकार अथवा एक चौकार जर आला तर एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होईल टीम स्पंदन 11 संघ. आपण पाहतोय अपोजिट संघाचा जर विचार केला तर विराट सारखा एक ताकदवान असा फलंदाज मात्र या संघामध्ये दाखल आहे, ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. किरण सोलंकी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. 1 to go. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओहो, ज्या फटक्याची मात्र गरज होती तो फटका मात्र ठोकलाय आणि आता मात्र त्या फटक्याचं रूपांतर कॅच मध्ये झालंय. विकेटचा होतोय पतन. डीजी
आहेत आणि धावा होत आहेत धावफलकावरती 47-48 धावांची गरज असेल टीम मिस्टिकल बॉयज या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे आपण हे सामने खेळतोय. शेवटचा चेंडू होता, षटकार आणि अथवा चौकाराची गरज होती. फटका मात्र फसला त्या ठिकाणी आणि फटक्याचं रूपांतर मात्र कॅच मध्ये झालं आणि विकेटचं होतंय पतन त्या ठिकाणी. 48 धावा करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल टीम मिस्टिकल बॉयज या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. नायगाव प्रीमियर लीग 2022 NPL 2022 आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील सेकंड सेमीफायनलचा सामना टीम मिस्टिकल बॉयज विरुद्ध टीम स्पंदन 11. कोण जिंकणार ही लढत आणि कोण मारणार नक्कीच अंतिम फेरीपर्यंत धडक याकडे सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा असतील. या पुढील सामना मात्र एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना असेल. तो प्रेक्षणीय सामना जर आपण पाहिलं तर पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. शेवटचे 36 चेंडू आणि या 36 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. तर विशाल पाटील मी आपणास विनंती करतो प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. विशाल पाटील. छत्तीस चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. 36 बॉल 48 रन्स टू विन. सेमीफायनल सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेतील. नायगाव प्रीमियर लीग 2022 चा हा घमासान हा महासंग्राम ही रजनी आपण पाहतोय. दुपारचे 3 वाजून 20 मिनिटं. तर टीम मिस्टिकल बॉयज मी आपणास विनंती करतो 2 सलामीवीर फलंदाज परिचय आपण फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. अवघ्या 30 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण ही इनिंग मात्र संपवणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. मॅच रेफरी आपण पाहतोय माझ्या समवेत ओमकार पाटील अतिशय करडी नजर ठेवून आहेत या मॅच वरती. मिस्टिकल बॉयज वर्सेस स्पंदन 11 बहुत ही रोमांच भरा मुकाबला यहाँ पर सेमीफाइनल 2. 48 रन टू विन. 48 रन का लक्ष्य का पीछा करने यहाँ पर उतरेंगे मिस्टिकल बॉयज के दोनों ही सलामी बल्लेबाज. उसी तरह बहुत ही अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर स्पंदन 11 के बॉलर्स को अगर मैच जीतना है तो, क्योंकि बहुत ही अच्छी गेंदबाजी की यहाँ पर मिस्टिकल 11 के बॉलर्स ने. 8 रन प्रति ओवर के हिसाब से स्कोर करना पड़ेगा यहाँ पर मिस्टिकल 11 के बैट्समैन को. लवकरात लवकर ओपनिंग बॅट्समॅन पाठवायचं आहे मिस्टिकल 11. अच्छी बैटिंग फॉर्म में अब तक यहाँ पर मिस्टिकल 11 के बल्लेबाज भी. किरण सोलंकी बहुत ही अच्छे फॉर्म में अब तक इस टूर्नामेंट में, बड़े हिट्स लगाने में माहिर. देखना पड़ेगा कौन है दो ओपनिंग बैट्समैन, क्या वही जोड़ी भेजते हैं या फिर थोड़ा सा बदलाव करेंगे. पिछले मैच में प्रिंस आए थे ओपनिंग के लिए, प्रिंस और धीरेन भाऊ. और वही जोड़ी बरकरार यहाँ पर. दोनों सलामी बल्लेबाज पिच की तरफ अपना रुख मोड़ते हुए यहाँ पर धीरेन भाऊ और प्रिंस. धीरेन खानोलकर और प्रिंस नायर. लक्ष्य उतना बड़ा नहीं, 48 रन केवल. सूझबूझ भरे बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर. विकेट्स नहीं खोना पड़ेगा, विकेट्स हाथ में रखने पड़ेंगे. और उसी तरह स्पंदन 11 की गेंदबाजी बहुत अच्छी है. सुबोध सावंत, सुशांत,
स्वप्निल सावंत, रविंद्र सावंत, सचिन पाटनकर जो कि टीम के कैप्टन, वो भी बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। लेफ्ट आर्म स्लोअर वन कटर्स, सचिन सावंत। और शुरुआत करेंगे यहाँ पर सुबोध सावंत, पहला ओवर लेकर आएंगे। पावर प्ले का पहला ओवर, स्ट्राइक पर रहेंगे यहाँ पर प्रिंस नायर। पावर प्ले का ओवर, केवल 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। क्या ये पावर प्ले का फायदा उठा पाते हैं या नहीं, देखना पड़ेगा। इनर रिंग में अच्छी फील्ड की सजावट यहाँ पर लेग साइड ऑफ साइड में। केवल 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, एक है डीप कवर और दूसरा है डीप स्क्वायर लेग। रेडी, लेट्स प्ले गेम ऑन. 7व्या मॅचच्या दिशेने 36 चेंडू करायचे आहेत, 48 धावा. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. पहिलं षटक सुबोध सावंत गोलंदाजी मार्कवरती, चांगला चेंडू होता, चेंडूला कट केले त्या ठिकाणी एक लेग साइड रिजन मध्ये. तत्पर एक शेवटी जाऊन नक्कीच अर्जी केली जाते. अच्छा स्ट्रोक वहाँ पर लेग साइड पे थोड़ा हल्का से खेल दिया यहाँ पर प्रिंस नायर ने, और खाता खोला खुद का और टीम का भी। 1 रन पहले ही गेंद पर खाता खोला यहाँ पर टीम के लिए। और इसी के साथ स्ट्राइक पर आ चुके हैं अभी धीरेन खानोलकर भाई। आओ, अच्छा एक्सपीरियंस इन्हें, अच्छे शॉट लगाने में ये भी जाने जाते हैं। आराम से खेलते हैं, कूल माइंडेड, गैप में ढकेलते हैं, ज़रूरत रहेगी तो बड़े हिट भी लगाने में सक्षम यहाँ पर धीरेन। इसी बीच अगली गेंद, फुल एंड डिलीवरी, लेग साइड पे खेल दिया है एक लाल शॉट। स्क्वायर लेग की दिशा से आए खिलाड़ी, फील्ड किया मगर 1 रन लेने में सफल यहाँ पर दोनों ही बल्लेबाज। 2 बॉल 2 रन। नक्कीच 2 चेंडूवरती 2 धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती टीम मिस्टिकल बॉईज या संघाच्या सलामीवीर बॅटर आपण पाहतोय सुबोध सावंत. एक सलग असा गोलंदाज आहे, या गोलंदाजाकडे क्षमता आहे. सातत्याने जर आपण पाहिलं विजय 11 लालबाग, विक्रांत जाधव अँड कंपनी या संघाचं सुद्धा हा नेतृत्व करत असतो. आज मात्र जर आपण पाहिलं तर हा खेळाडू आज स्पंदन 11 या संघाचं नेतृत्व करतोय. सेमीफायनलचा सामना आहे, या सामन्यामध्ये आपल्या संघाला जिंकवायचा आहे. हा विचार नक्कीच सुबोधने केला असेल. पहिले षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. सफल करके लेग साइड पे खेलना चाहते थे यहाँ पर प्रिंस, मगर संपर्क नहीं हुआ बैट से। 13 किलो की एलबीडब्ल्यू की अपील भी हुई थी मगर शायद ऊपर जा रही थी ओवर द स्टंप। नॉट आउट का इशारा अंपर का। अच्छा डॉट बॉल, अच्छा ओवर अब तक यहाँ पर जा रहा है सुबोध सावंत का। केवल 2 रन दिए, 3 गेंदे हो चुके हैं। थोड़ा सा विचार विमर्श करते हुए यहाँ पर दोनों ही बल्लेबाज, आराम से खेलने की जरूरत, यहाँ पर सूझबूझ भरी बल्लेबाजी करने की जरूरत, ज्यादा रिस्क लेने की जरूरत नहीं। सिंगल डबल करते हुए बीच में बाउंड्रीज भी लगा सकते हैं यहाँ पर खराब गेंदों पर। इसी बीच अगली गेंद, शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, कट करना चाहते थे और लगी एज, और इसी के साथ पहला झटका यहाँ पर गिरता हुआ प्रिंस नायर के तौर पर। पहला झटका यहाँ पर प्रिंस के तौर पर गिरता हुआ। शॉर्ट एंड वाइड डिलीवरी थी, कट करना चाहते थे, इनसाइड एज लगी और बहुत ही अच्छा कैच वहां पर कीपर द्वारा। पहला झटका, अच्छा ओवर। मनीष सोलंकी, बहुत ही अच्छी कैच, अच्छी कीपिंग और उसी तरह उम्दा बॉलिंग यहाँ पर सुबोध सावंत द्वारा। और प्ले का ये ओवर, थोड़े प्रेशर में आते हुए यहाँ पर मिस्टिकल बॉयज के दोनों ही बल्लेबाज।
शेखर आपण जर पाहिलं मॅचचा जर आढावा घेतला तर 36 चेंडूमध्ये 48 धावांची गरज असताना मात्र 2 धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती एक गडी सुद्धा बाद झालेला आहे. सलामीवीर बॅटर जर आपण पाहिलं प्रिन्स मात्र माघारी परतलाय. सुबोध सावंत पुन्हा एकदा सज्ज. दिवसटे पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच टीमच्या खात्यामध्ये. अपील पंचांकडे अपील केली होती. अपील मात्र पंचांनी फेटाळली. पंचांनी जो निर्णय दिला त्या ठिकाणी गाय धरला जाईल याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. रिवर्स अटेम्प्ट किया था यहाँ पर, मगर फुल एंड डिलीवरी थी, रिस्क नहीं लेना चाहिए यहाँ पर. अभी अभी एक विकेट खोया यहाँ पर, बहुत ही रिस्की शॉट था वो इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द गेम, मगर बच गए. थोड़ी बाहर गिरी गेंद, अंपायर ने नॉट आउट का इशारा दिया, मगर लेग बाइस के तौर पर रन जरूर मिलेगा. उसी के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 3 रन. लास्ट बॉल 1 टू गो. बहुत ही अच्छा ओवर अब तक. 3 रन केवल. हिरेन ऑन स्ट्राइक. इनकमिंग डिलीवरी कट कर दिया. यहाँ पर जा रही है बॉल, पॉइंट की दिशा के खिलाड़ी गए. यहाँ पर सचिन फील्ड किया, वहां पर 1 रन जरूर मिलेगा. पहले ओवर की समाप्ति 4 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छा ओवर यहाँ पर पहला. चांगलं षटक हाताळलंय सुबोध सावंतने. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एक विकेट सुद्धा सुबोधने पटकावले. चांगलं षटक सुबोध सावंत. स्वतः मात्र आपण जर पाहिलं संजय 11 लालबाग या संघाचं त्यांनी नेतृत्व केलं. स्वतः मात्र मुंबई पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यरत आहेत सुबोध सावंत. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. अजूनही शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. या 30 चेंडूंमध्ये करायचे आहेत 44 धावा. 30 चेंडूत 44 धावांचं समीकरण. अटीतटीची लढत आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरोची लढत, जिंकू किंवा मरू. 30 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण हा सामना नक्कीच पूर्ण करायचा आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. माझ्या समोर आपण पाहतोय मॅच रेफरी ओंकार पाटील यांच्याकडून निर्णय येतोय. त्या निर्णयांचं मात्र तंतोतंत आपण पालन करायचंय. आपण याची नोंद घ्यायची आहे. टीम हडल त्या ठिकाणी पाहायला मिळते. बंधन 11. प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला मात्र प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. सुशांत माफ करा, सुशांत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. या 30 चेंडूंमध्ये अजूनही 44 धावांची गरज. 44 to win 30 balls. हे प्रेम आपण पाहतोय. प्रेक्षक मात्र आपलं तहान आणि भूक विसरून मात्र या मैदानामध्ये दाखल झालेत. कारण या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी हे प्रेक्षक दाखल झाले. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो या सामन्यासाठी. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला तर मिळालं आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मी घेतली गेली. सचिन पाटणकर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. तत्वर मात्र एक चौथी धाव टीमच्या खात्यामध्ये. धावा होत्या धाव फलकावरती 5. एक गडी बाद. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड.
धावा धावफलकावरती झालेल्या आहेत की मिस्टिकल बॉयज या संघाच्या. स्कोर काय मिस्टिकल बॉयज. ओहो, चांगलं षटक हाताळलंय. निर्धाव चेंडूची सांगत होते. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज सुशांत आहेत, सुशांत सावंत. ओहो, चांगला फटका. काय फटका खेळलाय, लाजवाब, उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी षटकार. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि विराज पडवळ यांच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर एक विराट सिक्सर आलाय आणि प्रत्येक षटकासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाते प्रसाद लाड यांच्याकडून. बक्षिसांचा पाऊस नक्कीच विराज वरती पाडला जातोय त्या ठिकाणी, कारण आपण पाहतोय NPL नायगाव प्रीमियर लीग 2022 चा हा घमासान आहे. विराज पडवळ, विराजला मात्र या सामन्यामध्ये विराट खेळी करावी लागेल. 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी प्रसाद लाड यांच्याकडून दिलं जातंय. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि फेक केली जाते चेंडूची. तेवढ्याच तत्वर मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धाव होत आहे धावफलकावरती 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावा धावफलकावरती प्रयत्न करावे लागतील प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक क्षेत्ररक्षणाला प्रयत्न मात्र करावे लागतील या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तत्पर. पुन्हा एकदा एक तोडती धाव नक्कीच अर्जित केली जाते. एका धावेने मात्र धावा होत आहे धावफलकावरती 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. विकेट TRICKET 7 अक्षरांसाठी हे प्रेक्षक, हे खेळाडू मात्र वेडे आहेत. तर आहे क्रिकेट. परदेशामध्ये या खेळाला सुरुवात झाली तर नंतर आपण जर पाहतोय मुंबईच्या गल्ली बोळांमध्ये हा क्रिकेट, हा खेळ नक्कीच सुरू असतो. आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक त्या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकाखेरीज धावा होत आहेत धावफलकावरती 13. एक गडी बाद, 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. पावर प्ले के ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति, 13 रन 1 विकेट के नुकसान पर. यहाँ पर बहुत ही अच्छी गेंदबाजी की है अब तक पावर प्ले में स्पंदन 11 के बॉलर्स, और उसी तरह सिर्फ और सिर्फ एक ही विकेट खोया अब तक. दोनों ही बल्लेबाज धीरेन कालोलकर और विराट पडवल अच्छी लय में आराम से खेल रहे हैं. सूझबूझ भरी बल्लेबाजी यहाँ पर, रिस्क लेने की जरूरत नहीं ज्यादा.
सिंगल डबल के साथ काम हो सकता है और एक आध बाउंड्री। आणि विराज पडवळ यांच्यासाठी सुशांत मोरे यांच्याकडून पारितोषिक येते 3 षटकारांसाठी 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक। थेट कोल्हापूरवरून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते, कारण हे क्रिकेटचं प्रेम आहे। या क्रिकेटच्या प्रेमापोटी प्लीज मॅचला सुरुवात करायची आहे। टीम हडल घ्यायचं नाहीये, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आपण याची नोंद घ्यायची आहे प्लीज। अंपायर प्लीज आपला सुद्धा मी विनंती करतोय, आपण सुद्धा थोडं मॅच कडे लक्ष द्यायचं आहे। सुबोध सावंत आए हैं अपना दूसरा ओवर लेकर, व्यक्तिगत दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आए। यहाँ पर पावर प्ले खुल चुका है। यहाँ पर अभी 5 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर रह सकते हैं। यहाँ पर 5 प्लेयर्स आउटसाइड द 30 यार्ड सर्कल। फील्ड थोड़ी खुल गई। यहाँ पर स्ट्राइक पर है अभी धीरेन खानोलकर। भाऊ सलामी बल्लेबाज के तौर पर उतरे थे यहाँ पर खेलने के लिए और उसका साथ देंगे यहाँ पर विराज पड़वल, जिन्होंने पिछले ओवर में बहुत ही अच्छा छक्का लगाया था। अच्छा कनेक्ट किया था वहाँ पर, मगर सुबोध को बड़े हिट लगाने के लिए बहुत मेहनत करनी पड़ेगी यहाँ पर दोनों ही बल्लेबाज को, क्योंकि बहुत ही अच्छी लय में गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर सुबोध सावंत। पहले ओवर में केवल 4 रन दिए थे और एक विकेट भी चटकाया था प्रिंस का। तीसरे ओवर की पहली गेंद, सुबोध टू धीरेन ऑन स्ट्राइक। ओ इनकमिंग डिलीवरी और इसी के साथ चकमा दे दिया यहाँ पर और क्लीन बोल्ड। इनसाइड एज और आउट होकर वापस लौटना पड़ेगा यहाँ पर धीरेन को। थैंक यू। अंदर आती हुई गेंद इनसाइड एज लगी ऑन टू द स्टंप। लक ने साथ नहीं दिया यहाँ पर धीरेन खानोलकर का और निराश होकर वापस पेविलियन लौटेंगे यहाँ पर भाऊ। और उनको रिप्लेस किया यहाँ पर आकाश शिंदे आए हैं अभी बैटिंग करने के लिए। अच्छी लय में अब तक यहाँ पर बॉलिंग कर रहे हैं सुबोध सावंत। अच्छा विकेट छटका है यहाँ पर टाइम पे, इंपॉर्टेंट विकेट था ये, क्योंकि एक छोर से बने रहते हैं हमेशा। उनका प्लेइंग स्टाइल ही वैसा है भाऊ का, एक छोर से अड़े रहते हैं और दूसरी छोर से स्ट्राइक रोटेट करते रहते हैं, विकेट लगाते हैं सामने वाले बैट्समैन, मगर ये आखिरी तक खेलते हैं। मगर इस बार निराश होकर वापस लौटेंगे पेविलियन में। और आकाश शिंदे जो कि अच्छे बड़े हिट लगाने में माहिर है, ये भी देखते हैं क्या ये विकेट लगाएंगे या फिर सूझबूझ भरी बल्लेबाजी करेंगे। यहाँ पर सामने की ओर है विराज पड़वल, टीम के कप्तान सुबोध सावंत। अगली गेंद आकाश शिंदे को। ओ लेफ्ट साइड पे थी थोड़ी गेंद, वेवर डिलीवरी, वाइड का इशारा अंपर का। यॉर्कर लेन डिलीवरी जरूर थी मगर थोड़ी सी बाहर थी, लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा। और इसी वाइड के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 14 रन। 14 रन। तीसरा ओवर अभी भी शुरू। यहाँ पर अच्छी बॉलिंग, अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। यहाँ पर साथ निभाना पड़ेगा यहाँ पर फील्ड में बॉलर का, सभी प्लेयर्स को। 48 रनों का लक्ष्य के बीच अगली गेंद सफल करके ऑफ साइड पे खेल दिया हल्के हाथों से, पॉइंट की दिशा में गई गेंद। सचिन ने फील्ड करके थ्रो किया, 1 रन लिया आराम से और अपना खाता खोला यहाँ पर आकाश शिंदे ने। और स्ट्राइक रोटेट करके वापस दे दिया स्ट्राइक विराज पड़वल को, जो कि अच्छी लय में कैप्टन इनिंग जरूर खेलना चाहेंगे यहाँ पर। अपनी मैच को, अपनी टीम को मैच जिताकर फाइनल में जरूर पहुंचाना चाहेंगे यहाँ पर विराज पड़वल। और उसी तरह दूसरी ओर से सचिन पाटनकर भी वही चाहेंगे कि वो फाइनल खेले।
बहुत ही कड़ा मुकाबला होने वाला है ये। एक बॉल, दो बॉल। वो सफल किया, इधर लेग साइड पे खेलना चाहते थे, बहुत ही अच्छी डिलीवरी वहां पर, फिंगर्स को क्रॉस करते हुए यहाँ पर गेंद को, अच्छी गेंदबाजी देखने मिल रही है यहाँ पर सुबोध की। स्कोर हो चुका है 15 रन। बॉल टू रन खेल रही है यहाँ पर, 6 रन पर ओवर के हिसाब से बैटिंग कर रही है यहाँ पर मिस्टिकल बॉयज की टीम। अगली गेंद, विराज ऑन स्ट्राइक, लो फुल टॉस लेग साइड पे घुमाना चाहते थे यहाँ पर, बॉल गई है शॉर्ट फाइन लेग की दिशा में, तेजी से दौड़कर फील्ड करना चाहते थे मगर डीप फाइन लेग के फील्डर ने फील्ड किया, एक रन लेने में सफल विराज। स्कोर को बढ़ाकर पहुंचा दिया 16 रन, 4 बॉल 16 रन। आखिरी के 2 गेंदे बाकी अब इस ओवर की और सुबोध के स्पेल की। अच्छी बॉलिंग, एक और विकेट चटकाना जरूर चाहेंगे यहाँ पर सुबोध, आकाश शिंदे या फिर विराट पडवल का। अगली गेंद, वो इनकमिंग डिलीवरी वापस से खेल दिया हल्के हाथों से पॉइंट की दिशा में। सचिन ने फील्ड किया, कोई रिस्क नहीं लेना चाहते यहाँ पर आकाश शिंदे, आखिर तक खेलना चाहते हैं, बिग हिट्स लगाने की कोशिश नहीं कर रहे हैं यहाँ पर, थोड़ा हल्के हाथों से खेलते। अच्छा कोऑर्डिनेशन यहाँ पर दोनों ही बैट्समैन का। धूप बहुत तेज है यहाँ पर, डिहाइड्रेट होते हुए यहाँ पर खिलाड़ी। 35 डिग्री सेंटीग्रेड, बहुत धूप। सेमीफाइनल 2 का ये मुकाबला, जो भी टीम जीतेगी वो जाएगी फाइनल के लिए क्वालिफाई हो जाएगी, जहां पर वेट कर रहे ओबी 11। देखना पड़ेगा क्या वो बंधन 11 होगा या फिर मिस्टिकल 11। सत्रह रन अब तक, 5 बॉल 17 रन, 2 विकेट के नुकसान पर बॉल टू रन, 6 रन पर ओवर के हिसाब से खेल रही है मिस्टिकल बॉयज। 2 बड़े झटके भी लग चुके हैं उन्हें, दोनों ही सलामी बल्लेबाज वापस पेविलियन लौट चुके हैं और अभी भी डगआउट में अच्छे अच्छे बैट्समैन बाकी है। किरण सोलंकी अभी अगले बैट्समैन शायद किरण सोलंकी होंगे। किरण सोलंकी जो कि बहुत ही अच्छी लय में है, वो भी बड़े सिक्सेस लगाने में कामयाब, 3 सिक्सेस लगाए थे बैक टू। विराज वापस से स्ट्राइक लेंगे एक और बार, सुबोध सावंत बॉलिंग करेंगे उनको। ओ वापस से लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे, बॉल अंदर आई, इनकमिंग टप्पा गिर के अंदर आई। एलबीडब्ल्यू का अपील भी हुआ बट अंपायर ने नकार दिया और इसी के साथ बहुत ही अच्छे स्पेल की समाप्ति हुई यहाँ पर सुबोध की और तीसरे ओवर की समाप्ति 17 रन 2 विकेट के नुकसान पर। अच्छा ओवर यहाँ पर सुबोध द्वारा। नक्कीच षटक त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि 3 षटकाखेरीज 17 धावा धावफलकावरती 2 गडी बाद। नवीन जर आपण मॅचचा जर विचार केला तर आकाश शिंदे 2 चेंडूंवरती 2 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना साथ देण्यासाठी मात्र विराज पडवळ 8 चेंडूंमध्ये 8 धावा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 17 धावा धावफलकावरती शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे। सुबोध सावंत काय षटक हाताळलंय, अवघ्या 2 षटकांमध्ये 2 गडी या खेळाडूने बाद केलेत, 7 धावा खर्च केलेल्या आहेत सुबोध सावंत। चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम हडल करायचं नाहीये, प्लीज टीम स्पंदन 11
अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. आपण याची नोंद घ्यायची आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपण प्रेक्षणीय सामन्याला सुरुवात करणार आहोत. तो सामना म्हणजे पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11. त्या टीम्स मधील खेळाडूंना सुद्धा मी विनंती करतोय, आपण सुद्धा खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. जे आयोजन कमिटीने आपल्याला किट्स पुरवलेले आहेत, ते किट्स मात्र आपण परिधान करून या सामन्यामध्ये खेळायचं आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे प्लीज. तर टीम पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो, प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जातोय मॅचच्या दिशेने. 3 षटकाखेरीज 17 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावांची गरज. संघासाठी चौथं वैयक्तिक. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात पुन्हा एकदा सुशांत. अपना दूसरा ओवर लेकर आएंगे सुशांत सुशांत सावंत। सामना करेंगे यहाँ पर आकाश शिंदे। 18 गेंदों में अभी भी 31 रनों की जरूरत। यहाँ पर रन रेट थोड़ा क्लाइम होते हुए 10 के ऊपर पहुंच गया है यहाँ पर रिक्वायर्ड रन रेट। अभी थोड़े बिग शॉट्स लगाने पड़ेंगे, हाथ खोलने पड़ेंगे यहाँ पर दोनों ही बल्लेबाज को अभी, क्योंकि अभी तक बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई है स्पंदन 11 की तरफ से। इसी बीच शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, थोड़ा सा शफल किया वहां पर, इसके लिए ट्रैम्पलाइन भी उसके साथ सरक गया और इसी के साथ डॉट बॉल यहाँ पर छोड़ दिया था यहाँ पर वाइड के लिए बैट्समैन ने। बट बहुत ही अच्छा डॉट बॉल, अच्छी शुरुआत यहाँ पर ओवर में देते हुए इस ओवर में सुशांत सावंत। अगली गेंद सुशांत सावंत, अच्छे बॉलर, लंबे कद के बॉलर, और ये लेग साइड पे घुमा के मार दिया, ऑफ साइड से लेग साइड पे मिड विकेट की दिशा में जा रही है गेंद। गेंद को बहुत ही अच्छी तरह से फील्ड किया वहां पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने, अप्पा स्वप्निल ने बहुत ही अच्छी फील्डिंग की वहां पर। 2 रन बचा यहाँ पर टीम के लिए, 2 रन के लिए दौड़ चुके यहाँ पर आकाश शिंदे। अच्छा स्ट्रोक था वहां पर, मिड विकेट पे कोई खिलाड़ी तैनात नहीं थे, इसलिए लॉन्ग ऑन के खिलाड़ी दौड़कर वहां पर फील्ड करते हुए इसी के 2 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया 19 रन 19, 2 बॉल 19। थोड़ी अर्जेंसी करनी पड़ेगी यहाँ पर बैट्समैन को अभी रन्स बनाने के लिए। सुशांत सावंत वापस से फिर एक बार आकाश शिंदे को लेफ्ट साइड पे घुमा के मार दिया, फ्रेंच कट लगी यहाँ पर, बॉल फील्ड हुई नहीं, गेंद जा रही है, देखना पड़ेगा फील्ड होती है कि नहीं, और नहीं फील्ड हुई और इसी के साथ चौका यहाँ पर मिलता हुआ। रन चौके के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 23 रन 23। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी और शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी दोनों ही चूक गए वहां पर बॉल फील्ड करने के लिए, और बॉल चली गई पीछे सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अगली गेंद, ओ बहुत ही अच्छी डिलीवरी यहाँ पर वाइड यॉर्कर की दिशा में, वाइड का इशारा मगर बट अंपर का, ट्रैम्प लाइन के बाहर गेंद, करीबी मामला हो सकता था। वाइड का इशारा अंपर का, अतिरिक्त के तौर पर रन मिलेंगे ये 24 रन 24। 3 बॉल 24 रन, अच्छा मोमेंटम यहां पर पाते हुए वापस बल्लेबाज।
नक्की 24 धावा धावफलकावरती झालेले आहेत, 2 गडी बाद. ओ बहुत ही अच्छी डिलीवरी, यहाँ पर ब्लॉक होल वाली डिलीवरी थी, ज्यादा कुछ कर नहीं पाए वहां पर आकाश शिंदे. एक रन जरूर मिलेगा. स्ट्राइक रोटेट होते हुए वापस स्ट्राइक दे दिया है विराज पडवल को. स्कोर बढ़कर पहुंच गया है 25 रन. आणि पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो, प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चार बॉल 25 रन. चौथा ओवर इन प्रोग्रेस. अच्छा ओवर अब तक, मिक्स्ड ओवर कहना चाहूंगा दोनों ही टीम के लिए. विराज पडवल ऑन स्ट्राइक, और ये फुल टॉस डिलीवरी मिस कर दिया वहां पर. सर्टेन बाउंड्री यहां पर मिस कर दिया, निराश होंगे अपने खुद से यहां पर विराज. एक बाउंड्री डिलीवरी थी, बाउंड्री बॉल थी, कनेक्शन नहीं हो पाया, और मगर एक रन जरूर मिलेगा. निराश जरूर होंगे. 26 रन हो चुके हैं इसी एक रन के साथ. अभी भी 22 रनों की जरूरत यहां पर. 13 गेंदों में 22 रनों की जरूरत यहां पर. अच्छी ओवर सुशांत की. आकाश शिंदे आखिरी बार सामना करेंगे इस ओवर में. सुशांत जो कि आखिरी गेंद डालेंगे अपने स्पेल का. शफल करके लेग साइड पे घुमा दिया यहाँ पर. बॉल जा रही है डाउन द कारपेट, लॉन्ग द कारपेट. फील्ड किया वहां पर सचिन ने. एक रन जरूर मिलेगा. इसी एक रन के साथ चौथे ओवर की समाप्ति. 27 रन, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अभी भी 12 गेंदों में 21 रनों की जरूरत यहाँ पर फाइनल में जगह बनाने के लिए मिस्टिकल 11 को. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये अजूनही 21 धावा करायच्या आहेत. टीम मिस्टिकल बॉयज या संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूंमध्ये 21 धावा करणं नक्कीच अनिवार्य असेल. कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे आपण हे सामने खेळतोय. पुरंदरे मैदान दादर या ठिकाणी आपण पाहतोय NPL 2022 नायगाव प्रीमियर लीग हे घमासान आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना स्पंदन 11 विरुद्ध मिस्टिकल बॉयज. हा सामना नक्कीच जर आपण पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये येऊ टिपलेला आहे, कारण अजूनही 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू करायचे आहेत 21 धावा. 5वं षटक कोणाला आमंत्रित केलं जाणार हे षटक हाताळण्यासाठी. तर हे षटक हाताळण्यासाठी स्वतः या संघाचा कॅप्टन सचिन पाटणकर सज्ज होत आहेत, कारण 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. अटीतटीची लढत असेल दोन्ही संघांसाठी. करूया मोरोची लढत. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होणार तो संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. अंतिम फेरीचा जर विचार केला तर OV11 हा संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मंसूर कुरेशी एंड कंपनी. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत यहाँ पर मैच को जीतने के लिए. स्पंदन 11 आपण निर्धारित वेळेपेक्षा खूप जास्त वेळ घेत आहे. लक्षात घ्या, आता जर आपण वेळ वाया गेलो तर आपण पेनल्टीला सामोरे जाऊ शकता. स्पंदन 11 टीम स्पंदन 11 लक्षात घ्या, अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. एका इनिंग साठी आपण एवढा वेळ लावलाय की उर्वरित 2 सामन्यांच्या वेळेवरती त्याचा परिणाम होणार आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची. स्पंदन 11 पंचमी आपणास विनंती करेन, आपण आता वारंवार प्रत्येक चेंडूला वॉर्न करा. बारह गेंदे 21 रनों की जरूरत. ऑन स्ट्राइक आकाश शिंदे, सामना करेंगे सचिन का, और लेग साइड पे घुमा दिया. यहाँ पर बॉल जा रही है 1 बाउंस फील्डर के पास. सुबोध वहां पर तैनात, मगर तेजी से दौड़कर 2 रन लेने में सफल. यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर दोनों ही बैट्समैन द्वारा, आकाश और विरज द्वारा.
नक्कीच 2 धावा नक्कीच कंप्लीट केले आहेत, कारण या 2 धावांची गरज होती संघाला. अजूनही शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावा करायच्या आहेत. सचिन पाटणकर आपण पाहतोय या संघाचा कर्णधार आहे आणि हा सामना मात्र आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी स्वतः मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. आणि या षटकामध्ये जर सचिन पाटणकर यांनी 2 विकेट मिळवले तर प्रसाद यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाते. प्रसाद खापणे यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक 2 विकेटसाठी. सचिन पाटणकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आकाश आणि विराज पडवळ अजूनही फलंदाजी करतायत. आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचंय. ओ बॅटची एज घेतली आहे स्वतः मात्र सचिन पाटणकर आले. झेल मात्र डिपला. विकेटचा होत आहे पतन. थैंक यू बेंजो। अभी आ चुके हैं स्ट्राइक पर धुआंधार बल्लेबाज किरण सोलंकी स्ट्राइक पर रहेंगे। अच्छी डिलीवरी डाली थी, वहां पर घुमाया था यहाँ पर कलाई और बॉल गई थी हवे में। आकाश शिंदे कुछ ज्यादा कर नहीं पाया उस गेंद का, हवे में गई गेंद और कैच पकड़ा, अच्छे से लपक लिया यहाँ पर सचिन पाटणकर ने। बहुत ही अच्छा इंपॉर्टेंट विकेट यहाँ पर हासिल करते हुए अपने टीम के लिए। अजून एक विकेट जर नक्कीच पटकावला तर 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक प्रसाद कापडे यांच्याकडून दिलं जातंय। बक्षिसांचा पाऊस नक्कीच असेल सचिन यांच्यासाठी। नवीन बॅट्समन आपण पाहतोय किरण सोलंकी। किरण सोलंकी बड़े हिट्स लगाने में माहिर, क्या ये मैच को खत्म कर सकते हैं यहाँ पर इसी ओवर में, क्योंकि पिछले इसमें बहुत ही अच्छी फॉर्म में नजर आए थे यहाँ पर किरण। इस बार थोड़ा सा उन्हें नीचे फिनिशर का रोल दिया है। 5 नंबर पे बल्लेबाजी करने आए यहाँ पर किरण। इस बार इस मैच में सेमीफाइनल में बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला दोनों ही टीम के लिए, नॉकआउट। ओ फुल एंड डिलीवरी ऑफ साइड पे ड्राइव खेल दिया यहाँ पर कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर की दिशा से आए खिलाड़ी फील्ड किया। 1 रन के साथ स्कोर की बढ़ोतरी हो चुकी है 30 रन 30। अभी भी 18 रनों की जरूरत यहाँ पर 9 गेंदों में। विराज पड़वल अभी भी स्ट्राइक पर डटे हुए यहाँ पर टीम के कप्तान सेट हो चुके हैं अब पूरी तरह यहाँ पर विराज। उनकी आर्क में अगर गेंद आएगी तो बड़े हिट्स लगाने की कोशिश जरूर करेंगे यहाँ पर विराज। 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक। अजून एक विकेट जर मिळवला तर काय षटक हातात निर्धाव चेंडूची सांगत होते सचिन पाटणकर। मी या संघाचा कर्णधार आहे, कर्णधाराला साजेशी भूमिका मला या मॅच मध्ये करायची आहे, कारण सेमीफायनलचा सामना आहे। या सामन्यामध्ये जर माझा संघ विजयी झाला तर नक्कीच अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे। वाइड यॉर्कर लेंथ डाल रहे थे यहाँ पर गेंद, बहुत ही अच्छी डिलीवरी वहां पर सचिन द्वारा। डेड बॉल। अच्छा ओवर अब तक यहाँ पर अच्छा कवर किया, यहाँ पर 1 विकेट भी लिया यहाँ पर सचिन ने। 2 गेंदे अभी भी बाकी, 18 रनों की अभी भी जरूरत, 8 गेंदे। प्रेशर बढ़ता हुआ यहाँ पर दोनों ही बल्लेबाज के बीच। ओ लेग साइड पे वापस घुमा के मारना चाहते थे, वही ट्राइब लाइन पकड़ के बॉलिंग कर रहे हैं यहाँ पर सचिन। वाइड यॉर्कर की रेंज में डाल रहे गेंद, बहुत ही अच्छी डिलीवरी, सूझबूझ भरी गेंदबाजी यहाँ पर कहना चाहूंगा मैं सचिन द्वारा। बैक टू बैक डॉट बॉल्स और उसी डॉट बॉल के साथ, हर एक डॉट बॉल के साथ प्रेशर बढ़ता हुआ यहाँ पर दोनों ही बल्लेबाज के ऊपर। बड़े हिट्स लगाने की अभी जरूरत यहाँ पर, इस बॉल पर कुछ ना कुछ करना जरूर पड़ेगा यहाँ पर विराज को। और कनेक्शन हुआ है यहाँ पर, देखना पड़ेगा क्या होता है। सिक्सर, बहुत ही अच्छी शॉट यहाँ पर, टाइम पे छक्का लगाया यहाँ पर विराज ने।
थँक्यू. स्पंदन 11 प्लीज टीम मीटिंग कॉल करू नका. आधीच बराचसा विलंब झालाय. पंच मी आपणास सांगेन की आपण खेळाडूंना वॉर्न करायचंय. या षटकात या इनिंग मध्ये प्रत्येकी 2 षटकांसाठी जवळजवळ 10 ते 15 मिनिटांचा अवधी इथे अवलंबला गेलाय आणि बराचसा विलंब या इनिंग मध्ये झालाय. चला स्पंदन 11 थोडं सहकार्य करायचं. आपल्याला स्पर्धा योग्य सूर्यप्रकाशामध्ये संपूर्णतः पार पाडायची आहे. अन्यथा परिणाम हा येणाऱ्या प्रेक्षणीय सामन्यावरती होऊ शकतो, याची नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना मात्र रवींद्र सावंत यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. रवींद्र यांच्यासाठी हा अविस्मरणीय सामना असणार आहे. किरण सोलंकी यांच्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय सामना असणार आहे, कारण अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या आहेत. टीम स्पंदन 11 विरुद्ध टीम मिस्टिकल बॉयज. कोण जिंकणारी लढत आणि कोण मारणार अंतिम फेरीमध्ये धडक. पिछले ओवर के आखिरी गेंद में छक्का लगा के अपनी मैच को पूरी तरह से वापस लाए हैं यहाँ पर विराज पड़वल, जो कि कप्तान है टीम के. टाइम पे छक्का लगाया और इसी बीच अभी स्ट्राइक लेंगे यहाँ पर किरण सोलंकी. पोलार्ड बहुत ही अच्छे फॉर्म में अच्छे सिक्सेस लगाते हैं, ये बड़े हिट्स लगाने में माहिर यहाँ पर. और गेंदबाजी का जिम्मा सौंपा है यहाँ पर रविंद्र सावंत को. अच्छे ऑलराउंड क्रिकेटर. अच्छा बैटल यहाँ पर देखना मिलने वाला है हमें बैट्समैन और बॉलर के बीच में. 6 गेंदे 12 रन, बहुत रोमांच भरा मुकाबला यहाँ पर. डाउन टू द वायर जाने वाला ये गेम. हो, चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. किरण यांच्याकडून तत्वर बॅटची एज घेतली इनर राउसेट इनर एज घेतली तत्वर मात्र 1 धाव नक्कीच मिळते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. इनसाइड एज लगी गेंद, कीपर को चकमा देती हुई गई बॉल शॉर्ट पाइल लेग की दिशा में, मगर 1 रन लेने में सफल दोनों ही बल्लेबाज. अभी भी 5 गेंदे 11 रनों की जरूरत. यहाँ पर विराज ऑन स्ट्राइक. बॉलिंग करेंगे रविंद्र सावंत. अच्छी बल्लेबाजी अब तक यहाँ पर की है विराज ने. 5 गेंदे 11 रन, रोमांच भरा मुकाबला यहाँ पर. सेमीफाइनल 2. ओ यॉर्कर रन डिलीवरी यहाँ पर, बहुत ही अच्छी डिलीवरी. 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा. वहां पर फील्डर थोड़े गिर गए थे फील्ड करते हुए आपा, मगर कोई नुकसान नहीं. यहाँ पर 2 गेंदों में 2 रन आ चुके हैं. अभी भी 4 गेंदों में 10 रनों की जरूरत. नक्की 4 चेंडूंवरती अजूनही 10 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरण पोलार्ड या नावाने हा खेळाडू ओळखला जातो. पोलार्डला मात्र या मॅच मध्ये एक षटकार ठोकावा लागेल. शेवटचे 4 चेंडू. या 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. रवींद्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि आता मात्र कॅच घेतली जाते तर नक्कीच घेतली जाते. विकेटचं होतंय पतन. टाइम पे विकेट चटका है यहाँ पर किरण का, जो कि बड़े हिट लगाने चाहते थे यहाँ पर, मगर बैट का संपर्क नहीं हुआ. लॉन्ग ऑन के दिशा में फील्ड किया वहां पर. बहुत ही अच्छा कैच वहां पर सुबोध का. और नए नियम के हिसाब से अभी नए बल्लेबाज स्ट्राइक लेंगे यहाँ पर एज पर न्यू रूल्स आईसीसी की तरफ से. विराज पड़वाल जो कि अच्छे सेट बैट्समैन है, उनको नॉन स्ट्राइक पर ही रहना पड़ेगा यहाँ पर. अभी 3 गेंदों में अभी भी 10 रनों की जरूरत. यहाँ पर 3 गेंदे 10 रन. नए बल्लेबाज आए हैं ओमकार. नवीन बॅट्समन आपण पाहतोय ओमकार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची गरज आहे. सुबोधने मात्र चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी आणि किरणची त्या ठिकाणी खेळी मात्र संपुष्टात आली आहे. अजूनही विराज फलंदाजी करतोय, पण मॅचचा जर आढावा घेतला तर विराज मात्र नॉन स्ट्राईक वरती असेल, कारण जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नवीन नियमावलीनुसार मात्र नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती असेल.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक वरती ओमकार. थोडासा स्टान्स वेगळा आहे ओमकारचा. निर्धाव चेंडूची सांगता होते त्या ठिकाणी काय घडतंय. आता मात्र विकेटचं होतंय पतन आणि ही ओमकार मात्र परतोय माघारी. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you, सो Banjo. मच. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मयूर. स्ट्राईक वरती मात्र विराज आलेत. अच्छी डिलीवरी थी वहां पर, कोई रन नहीं मिला मगर बहुत ही सूझबूझ के साथ तेजी से दौड़ चुके थे वहां पर विराज और स्ट्राइक लेने में कामयाब वहां पर। और अगर मिस्टिकल 11 को मैच जीतना है तो विराज का स्ट्राइक पे होना बहुत जरूरी था, वही किया उन्होंने। तेजी से दौड़कर आए स्ट्राइकर एंड पे। हालांकि नॉन स्ट्राइकर रनआउट जरूर हो चुके हैं ओमकार, जिन्होंने अपना विकेट सैक्रिफाइस किया, मगर बहुत ही इंपॉर्टेंट यहाँ पर टीम के लिए, मिस्टिकल 11 के लिए विराज का स्ट्राइक पर होना। इसी बीच 2 गेंदों में 10 रनों की जरूरत। यहाँ पर रविंद्र बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अब तक। शॉर्ट एंड वाइड डिलीवरी लेग साइड पे घुमा दिया है, देखना पड़ेगा क्या होता है। बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर, क्षेत्र रक्षण का लाजवाब फील्डिंग वहां पर। 2 रन लिया सिर्फ और 2 रन रन नहीं काट ले, रन नहीं निकाला मगर मैच को पूरी तरह से बचा दिया यहाँ पर सुशांत ने। सर्टेन बाउंड्री था वहां पर। अभी एक गेंद 10 रन, केवल फॉर्मेलिटी के लिए गेंद डालेंगे यहाँ पर रविंद्र। तारीफ करनी पड़ेगी यहाँ पर रविंद्र की, 5 गेंदों में केवल और केवल 2 रन दिए अब तक। बहुत ही अच्छी ओवर डाली यहाँ पर, कॉन्टेक्स्ट ऑफ द गेम। 1 बॉल 10 रन, बहुत ही मुश्किल यहाँ पर। सिर्फ और सिर्फ फॉर्मेलिटी के लिए गेंद करेंगे अब यहाँ पर रविंद्र। कोई नो बॉल्स और वाइट बॉल डालने की जरूरत नहीं यहाँ पर, सिंपली छोड़ना है आपको अंदर, गेंद मारने देना है यहाँ पर बैट्समैन को। स्पंदन 11 जल्दी से जल्दी आखिरी गेंद डालिएगा प्लीज। 1 गेंद 10 रन। शेवटच्या एका चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक आहे. टीम स्पंदन 11 बघता बघता हा सामना नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये येऊन टिपलेला आहे. सुबोध सावंत या मॅच मध्ये नक्कीच या खेळाडूने काय गोलंदाजी केली आहे. 2 षटक या खेळाडूने हाताळले, 7 धावा खर्च केल्या. त्या 7 धावा खर्च करत असताना मात्र 2 विकेट या खेळाडूने पटकावले आणि बघता बघता टीम स्पंदन 11 जातोय अंतिम फेरीमध्ये. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि आपण जर पाहिलं सेकंड सेमीफायनलचा सामना होता टीम स्पंदन 11 विरुद्ध मिस्टिकल बॉयज, या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगला आणि बघता बघता हा सामना मात्र जिंकलेला आहे टीम स्पंदन 11 या संघाने. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, ज्याने मात्र 2 षटक हाताळले, 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट मात्र सुबोधने पटकावले. तर सुबोध सावंत ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. येस, प्लेअर ऑफ द मॅच सुबोध सावंत. चला लवकर थोडी त्वरा करायची विनंती करेन मी. त्याचबरोबर पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11 दोन्ही संघाचे संघाने आपण देखील तयारी करायचं टॉस करणार आहोत आपण. उपेंद्र सिंग चाचा, विनंती असेल चाचा
आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या हातून प्लेअर ऑफ द मॅच, त्याचबरोबर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल. चाचा चाचा थोडी घाई करा. उपेंद्र सिंग चाचा चाचा जल्दी. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच सुबोध आपण देखील यायचंय. सुबोध सावंत, सुबोध सावंत त्वरित यायचंय. हा चाचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा पाहायला मिळतोय सुबोध सावंत. इम्पॉर्टंट मॅच, लो स्कोरिंग मॅच, त्यामध्ये 2 षटका हाताळत 7 धावा खर्च करत केवळ 2 महत्वपूर्ण बळी मिळवताना पाहायला मिळतोय. श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत टी शर्ट. थँक्यू 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 थँक्यू. टॉस साठी यायचंय. मी विनंती करेन पुरंदर 11 संघाचे संघनायक आणि नायगाव 11 संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. चला पुरंदर 11 संघनायक टॉस साठी यायचंय. राजेश काळे मॅनेजर आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचं टॉस साठी. एका बाजूला नायगाव 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत पुरंदर 11. दोन्ही संघांचे संघनायक सज्ज आहेत. सचिन माडनकर, टॉस साठी येताना आपल्याला पाहायला मिळतील यावेळी उपेंद्र सिंग चाचा, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. प्रेक्षणीय मॅच. पाच षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असेल. पहिला षटक पॉवर प्ले जे आधीच्या नियमानुसार होतं त्याचनुसार खेळला जाईल. कंपल्सरी चेस, 5 षटकांचा केवळ सामना. पुरंदर 11 विरुद्ध नायगाव 11. प्रेक्षणीय मॅचचा हा टॉस उपेंद्र सिंग चाचा यांच्या माध्यमातून. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. नायगाव 11 संघाच्या बाजूने टॉस जातोय. निर्णय काय असेल सुशील? आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि कमीत कमी रन ठेवायचा प्रयत्न करू. चाचांना मी जरूर विचारेन, कारण की दोघांशी बरंचसं बोलणं झालंय. पुन्हा पुन्हा त्याच खेळाडूंबरोबर बोलताना मला देखील तितका उत्साह येत नाहीये, परंतु उपेंद्र सिंग चाचा माझ्यासोबत जोडले गेले. चाचा, हा कन्सेप्ट ज्या ठिकाणी आपण पाहतोय नायगावचे सर्व खेळाडू, ऑप्शन झालं, 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात, त्या संघांच्या माध्यमातून विखुरले गेले. आणि त्याचसोबत आता मात्र आपण पाहतोय एक प्रेक्षणीय मॅच. एका बाजूला पुरंदर 11, दुसऱ्या बाजूला नायगाव 11. या मॅच बद्दल काय सांगाल? हे बघा, दोन्ही टीम आहे ना इकडेच प्रॅक्टिस करतात, तर एक दुसऱ्यांचे प्लेअरचे टॅक्टिक्स वगैरे त्यांना सगळं माहीत आहे. आता नवीन काय ते काढतात गेम स्ट्रॅटेजी, त्यावर आहे. अँड आय विश ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. तरी आपली फेवरेट कोणती असेल? ऑफकोर्स पुरंदर 11. डेफिनेटली. तर चाचा शुभेच्छा असतील आपल्याला देखील. आणि दोन्ही टीम्सला नायगाव 11 संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार या ठिकाणी केला आहे. लक्षात घ्या, केवळ 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असेल. दॅट्स इट. थँक्यू.
चला फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित टीम नायका 11 विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची दोन्ही टीम्स लक्षात घ्या आपला एक एक्स्ट्रा खेळाडू हा कॉम बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल बोथ द टीम्स प्लीज सेंड युअर एक्स्ट्रा प्लेयर इन द कॉम बॉक्स अँड नायका 11 प्लीज सेट युअर फिल्डिंग ॲज अर्ली एज पॉसिबल वी डोंट हॅव इनफ टाइम टू प्ले चला थोडी घाई करा पुन्हा एकदा मी विनंती करतो